आणि आता एक महत्त्वाची बातमी, मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। आताची फार मोठी बातमी आहे ही। ठाकरे गटाला एक मोठा दणका म्हणता येईल हा। मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द होण्यामागचं कारण काय? हेमाली, शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जे आहे ते रद्द झाल्याची माहिती मिळते। जात पडताळणीमुळे हे नगरसेवक पद रद्द झाल्याचं माहिती मिळते। मात्र अद्यापही सभागृहामध्ये या पद्धतीचा विषय जो आहे तो आलेला नाहीये। नेमका आता या सगळ्यामध्ये पुढे सभागृहात हा मुद्दा येतोय का हे पाहणं देखील महत्वाचं असेल। मात्र जी सध्याची माहिती मिळते त्यानुसार राऊत यांचं पद जात आणीच्या मुद्द्यावरून रद्द झालेला आहे। शिवसेना ठाकरे गटाला हा एक धक्का मानला जातोय। धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। आताची मोठी बातमी, शिवसेना ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसलेला आहे। मुंबईत वॉर्ड क्रमांक 191 मधून विजय झालेल्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। जात पडताळणी मध्ये त्यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जातोय। वॉर्ड क्रमांक 191 मधून विशाखा राऊत या विजयी झाल्या होत्या, मात्र त्यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं असल्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। विशाखा राऊत या ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत। वॉर्ड क्रमांक 191 मधून त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता, मात्र त्यांचं नगरसेवक पद हे रद्द झालेलं आहे। त्यामुळे ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। विशाखा राऊत या 191 वॉर्ड क्रमांक 191 मधून विजय झालेल्या होत्या, मात्र जात पडताळणीमध्ये त्यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद हे जात पडताळणीमध्ये रद्द झालेलं आहे आणि त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जातोय। विशाखा राऊत या मुंबईच्या माजी महापौरही राहिलेल्या आहेत। शिवसेनेतील फुटीनंतर त्या ठाकरे गटाबरोबरच राहिल्या। 191 वॉर्ड क्रमांक 191 मधून त्यांनी विजय देखील मिळवला, मात्र आता त्यांचं नगरसेवक पद हे रद्द झालेलं आहे जात पडताळणीमध्ये। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी, विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। विशाखा राऊत या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत। वॉर्ड क्रमांक 191 मधून त्या विजयी झाल्या होत्या। जात प्रमाणपत्र वैधता समितीकडून त्यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे। त्यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे आणि हा शिवसेना ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जातोय। विशाखा राऊत या मुंबईच्या माजी महापौरही राहिलेल्या आहेत। शिवसेनेतील फुटीनंतर त्या ठाकरे गटाबरोबरच कायम राहिल्या। वॉर्ड क्रमांक 191 मधून त्यांना विजय देखील मिळाला त्यात झालेल्या निवडणुकांमध्ये आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। जात प्रमाणपत्र वैधता समितीकडून त्यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, काय अधिक माहिती? ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानता येईल? तो अगदीच आपण पाहतोय हेमाली की ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे, कारण का विशाखा राऊत ज्या मुंबईच्या महापौर देखील राहिल्या आहेत आणि आता ठाकरेंच्या त्या नगरसेविका आहेत, त्यांचंच नगरसेवक पद रद्द झालं आहे। मात्र अजूनही अंतिम निर्णय यायचा बाकी आहे। त्याचं कारण म्हणजे की त्यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते अवैध ठरवण्यात आलं आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। खरं तर त्यांच्या विरोधामध्ये ही जी याचिका आहे ती प्रिया सरवणकर म्हणजे सदा सरवणकर यांची जी मुलगी आहे त्यांनी केलं आहे आणि ही आता कोर्टाने अवैध ठरवली आहे। त्यांनी जे जात प्रमाणपत्र पाठवलं होतं आणि हा महत्त्वाचा निर्णय आता कोर्टाने दिला आहे। मात्र विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जरी रद्द झालं असलं तरी अंतिम निर्णय अजून झालेला नाही। हा विषय सभागृहात मांडल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा होऊन पुढील निर्णय जो आहे तो घेतला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदाबाबत निर्णय आणि त्यामागील नेमकी कारणे याकडे आता राजकीय वर्तुळामध्ये कशी त्याचे पडसाद उमटतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र निश्चितच हा एक मोठा धक्का
ठाकरेंसाठी मानला जातो आहे, कारण का विशाखा राऊत या एक वरिष्ठ नेत्या आहेत. मुंबईच्या त्या माजी महापौर राहिल्या आहेत आणि महापौर राहिलेल्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्रच अवैध ठरतंय, ही निश्चितच ही एक मोठी बाब म्हणावी लागते. हेमाली, नक्कीच या संदर्भात ठाकरे गटाकडून किंवा खुद्द विशाखा राऊत यांच्याकडून काही प्रतिक्रिया येऊ शकली आहे का जुई? हेमाली, अद्याप तरी विशाखा राऊतांकडून कुठली ही प्रतिक्रिया आली नाही. मात्र आपण त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की मी सभागृहात आहे, त्यामुळे सभागृहाच्या इथे त्या माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. परंतु विशाखा राऊत ह्या आता नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण का हा एक नक्कीच मोठा धक्का त्यांच्यासाठी मानला जात आहे. कारण का विशाखा राऊत हे एक नाव महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ पातळीवर घेतलं जातं. त्या एक वरिष्ठ खरं तर सदस्य आहेत सभागृहातल्या, माजी महापौर राहिले आहेत आणि त्यांचं जर असं जात प्रमाणपत्र अवैध ठरत असेल तर निश्चितच हा एक मोठा धक्का त्यांच्यासाठी देखील मानला जातोय. पण विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द होतं, तेही जर जात वैधता समितीकडून त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द होत असेल तर हा खरोखरच निश्चितच एक मोठा प्रश्न आहे. कारण याआधी सुद्धा त्या निवडणुका जिंकलेल्या आहेत, स्वतः महापौर सुद्धा राहिलेले आहेत जसं आपण मगासपासून सांगतो आहोत. आणि अशात जात प्रमाणपत्र समिती वैधता समितीकडून त्यांचं प्रमाणपत्र रद्द होणं हे निश्चितच एक मोठा प्रश्न उभा राहतो आहे. जुई, हा सगळा प्रकार कधीपासून सुरू झाला होता याबद्दल काय माहिती? महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा दादरमध्ये जी जागा आहे त्या जागेवरून जिथे विशाखा राऊत उमेदवार होत्या नगरसेविकेसाठी, तिथेच प्रिया सरवणकर म्हणजे ज्या सदा सरवणकर यांची मुलगी आहे ती देखील तिथेच उभी होती, त्याच जागेसाठी उभी होती. मात्र जेव्हा निकाल लागला तेव्हा विशाखा राऊत यांचा विजय झाला आणि प्रिया सरवणकर यांचा जो आहे तो पराभव झाला. आपण जर पाहिलं तर मग 191 हा प्रभाग क्रमांक होता दादर इथला. यामध्ये नंतर प्रिया सरवणकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती की विशाखा राऊत यांनी जे त्यांचं जात प्रमाणपत्र आहे जे सादर केलं होतं निवडणूक आयोगाकडे ते अवैध आहे. आणि आता ही जी लढाई आहे मात्र आता निकाल समोर आला आहे आणि निकालात हेच जाहीर झालं आहे, स्पष्ट झालंय की विशाखा राऊत यांनी नक्की जुई, आणखी एक महत्त्वाची माहिती या संदर्भात आलेली आहे. आपण जसं तुम्ही सांगितलं जसं आपण ही बातमी आल्यानंतर विशाखा राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळी त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती महत्त्वाची आहे. आपल्याकडे 3 महिन्यांचा कालावधी आहे, पूर्ण माहिती घेऊन आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देईन असं त्यांनी म्हटलेलं आहे. 3 महिन्यांचा कालावधी त्यांच्याकडे आहे असंही त्या म्हणता आहेत. त्यामुळे अजूनही त्यांचं जात प्रमाणपत्र जुई, आम्ही तुमच्याकडे या बातमीसाठी पुन्हा एकदा येऊ.